ठीक आहे, जातो आम्ही. तुमच्यात जरा जरी माणुसकी शिल्लक असेल ना, तर तुम्ही कबूल कराल की तुम्हीच माझ्या मुलाचे रिपोर्ट्स बदलले आणि माझ्यात माणुसकी अजूनही शिल्लक आहे. म्हणून मी तुमच्या मुलाला आशीर्वाद देते, त्याचं ऑपरेशन चांगलं हो, त्याला उत्तम आरोग्य लाभो. चल. त्या माईने कुणाकडे तक्रार केली तर? ती तसं काही करणार नाही. तिच्याकडे पुरावे नाही आहेत आणि मी जर कबूल केलं तर माझी नोकरी जाईल, माझं सर्टिफिकेट कॅन्सल होईल आणि ते मला परवडणारं नाही आहे. हॅलो हॅलो, मी बोलतोय. प्रथम पाटकरचे रिपोर्ट बदलण्यासाठी तुला पैसे दिले होते, आठवतंय ना? हो हो, मी बदलले ना रिपोर्ट. एक लक्षात ठेव, तुला कोणी भेटायला येऊ दे किंवा नको येऊ देत, आमच्याबद्दल एक शब्द जरी काढला ना तर तुझी खैर नाही. लक्षात ठेव. नाही नाही बोलणार साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. ठेव फोन. आई आई काय होतंय? आई ये तू बस इकडे बस. आई बस, मी लिंबू सरबत किंवा ज्यूस काहीतरी आणते. नाही नाही, पिहू नको, तू कुठेही जाऊ नकोस. प्लीज माझं आई, तुला बरं वाटेल, मी आणते. पिहू, आई प्लीज. आई ये घे. हे घे. अगं आई प्लीज नाही नको म्हणूस. तू काही खाल्लं नाहीयेस मला माहितीये. तुला बरं वाटेल माझं, ऐक प्लीज प्लीज. आई ओके वाटतंय का? आई आता काय करायचं ग आपण? तोच विचार करते मी कधीपासून. प्रथमचा विचार करून ना माझं डोकं दुखायला लागलंय. पिहू, देव न करो आणि चुकून जर प्रथमला सुधारगृहात पाठवलं ना तर मी नाही जगू शकत माझ्या प्रथम शिवाय. मला प्रथम हवाय. आई आई प्लीज रडू नकोस, प्लीज शांत हो. आई माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रथमला काहीही होणार नाही. त्याला कुठल्याही सुधारगृहात पाठवणार नाहीये. आई तूच अशी खचून गेलीस तर कसं होईल? माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रथमला काही होणार नाहीये. अख्खं जग म्हणतंय प्रथम दोषी आहे, पण म्हणून आपण आपले प्रयत्न थांबवलेत का? नाही ना. माझा आपल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल. आणि आई आपल्याकडची वेळही अजून संपली नाहीये. अजून संध्याकाळचा कार्यक्रम आहे. हो हो आई, अदितीताईच्या कार्यक्रमात तू अशीच ठाम राहा आणि ज्यांनी कोणी तुझ्या आईपणावर आणि तुझ्या संस्कारांवर प्रश्न विचारलेत ना त्यांना खणखणीत उत्तर दे. आई आपली बाजू मांडायची ही शेवटची संधी आहे. अनु अजून आली नाही का? नाही, आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. हीच चांगली संधी आहे सीमा. अनु जर खोटं बोलून कुठे गेली असेल ना तर खरं काय ते समोर येईल. डबातून परत यायला एवढा वेळ लागतो? भाऊजी, पोलीस स्टेशनला फोन करून विचारता का? नाही म्हणजे आपल्याला कळेल की अनु अजून तिथेच आहे की निघाली येते. काय गरज आहे? ते जर पोलीस स्टेशनला असतील ना त्या दोघी तर प्रथम बरोबर असतील आणि जर तिथून निघाले असतील तर येतील ना इतक्यात.
तसं म्हणायचं नाहीये मला. तिलाच त्या अदितीच्या कार्यक्रमाला जायचं होतं ना, म्हणून म्हटलं एकदा विचारून बघूया का. ऍक्च्युली दादा, सीमा वहिनी बरोबर बोलते, म्हणजे मलाही तेच वाटतंय. एक तर त्या दोघींकडे फोन नाहीये, रस्त्यात कुठे अडकले असतील, काही झालं असेल, आपल्याला कसं कळणार. दादा तू एकदा बघ ना फोन करून. माझ्याकडे आहे ते इन्स्पेक्टरचा नंबर. लागत नाहीये फोन. भाऊजी पुन्हा एकदा ट्राय करा ना. लागेल. आल्या. एवढा वेळ लागतो पोलीस स्टेशनला डबा घेऊन जायला आणि तिथून परत यायला? एवढा वेळ का लागला? ते 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 नाही ऐकायचंय. प्रथमने डबा खाल्ला का ते सांग. कसा आहे तो? त्याची तब्येत बरी आहे का? हो ते अगं ए बाई, हे सगळे प्रश्न मी स्वतःसाठी नाही विचारत आहे. पटापटा बोल ना. नाही तेव्हा नवऱ्याची कर्तव्य सांगण्याची अक्कल पाजळतेस ना. मग आता तोंड उघड ना, सांग ना. मग आता बोल की. बाबा प्रथम ठीक आहे, फक्त जरा घाबरल्यासारखं वाटलं. म्हणजे त्यांनी आम्हाला प्रथमला भेटूच दिला नाही ना. काय तुम्ही त्या बिचाऱ्या प्रथमला भेटलातच नाही का? मग तुम्हाला एवढा उशीर का झाला? ते आईला उन्हामुळे जरा चक्कर आल्यासारखं झालं होतं, म्हणून मग वाटेत तिला बसवलं, ज्यूस प्यायला दिलं आणि नंतर आम्हाला रिक्षा मिळाली नाही म्हणून चालत आलो आम्ही, म्हणून उशीर झाला. बरं बरं, घरी आलात ना, ठीक आहे. जा ग, रात्रीच्या स्वयंपाकाचं बघ जा. रात्रीच्या जेवणाची तयारी आईने मगाशीच केली. आईला आता जरा आराम करू दे. तिला आदिती ताईच्या स्टुडिओमध्ये जायचं. हो हो, माहितीये, मोठी